नमस्कार, मी प्राध्यापक राजेश मुरुमकर, कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाअंतर्गत हे हवेशीर कांदा साठवणूक स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे। हे स्ट्रक्चर यावर्षीच या स्ट्रक्चरची शिफारस करण्यात आलेली आहे। आपण पाहतो दरवर्षी शेतकऱ्यांकडे कांद्यामध्ये जवळपास 42 ते 45% साठवणुकीदरम्यान 42 ते 45% नुकसान आढळून येते। तर हे नुकसान कमी करण्यासाठी हवा खेळती ठेवून आपण कांदा जो आहे तो जास्त दिवस त्याची लाईफ जी आहे ती शेल्फ लाईफ कांद्याची वाढवू शकतो। त्याकरता हे स्ट्रक्चर जे आहे हे विकसित करण्यात आलेलं आहे। आणि हे स्ट्रक्चर जे आहे याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक व्हेंटिलेशनसाठी हा एक वर पंखा दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर हे या स्ट्रक्चरची एकूण क्षमता जी आहे ती 10 टन क्षमता आहे। 10 टन क्षमतेमध्ये 25-25 क्विंटलचे प्रत्येकी 25-25 क्विंटलचे 4 कप्पे आहेत। आणि प्रत्येक कप्प्यामध्ये हा जो मुख्य मधला सेंटर पाईप जो आहे याला सच्छिद्र अवांतर सच्छिद्र पाईप लावलेले आहेत, जेणेकरून हवा त्याच्यामध्ये खेळती राहील। कांद्यामध्ये होणारं जे नुकसान आहे 42 ते 45% हे नुकसान जवळपास आपण 28 ते 30% पर्यंत हे स्ट्रक्चर वापरून कमी करू शकतो। या स्ट्रक्चरला 15 बाय 20 फुटामध्ये हे स्ट्रक्चर आपण सहजरित्या उभारू शकतो। आणि या स्ट्रक्चरची किंमत जी आहे ती शेडच्या खर्चासहित 80 ते 45,000 एवढा खर्च हे स्ट्रक्चर उभारणीकरता लागते। आणि शेड जर आपल्याकडे तयार असेल तर हे स्ट्रक्चर उभारणीकरता आपल्याला 40 ते 45,000 रुपये खर्च लागतो। या स्ट्रक्चरबद्दल शेतकऱ्यांचे अभिप्राय जे आहेत ते चांगले आहेत। भरपूर शेतकऱ्यांनी आमच्या या स्ट्रक्चरला भेट दिलेली आहे। आणि कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाला सुद्धा बरेच शेतकरी या स्ट्रक्चरकरता भेट देत आहेत। आणि पारंपरिक कांदा चाळीच्या तुलनेमध्ये या स्ट्रक्चरमध्ये आपण कांद्यामध्ये होणारे एकूण जो नुकसान आहे ते आपण कमी करू शकतो। पारंपरिक साठवणूक स्ट्रक्चरमध्ये कांद्याचे नुकसान जे आहे ते 40% पर्यंत 35 ते 40% पर्यंत होते। आणि हे जे आहे हवेशीर कांदा साठवणूक स्ट्रक्चर जे आहे या स्ट्रक्चरमध्ये आपण ते 28 ते 30% पर्यंत आपण कमी करू शकतो। एकूण जे नुकसान आहे तर कांद्यामध्ये कांद्याचे घटणारे वजन, कांद्याचे सडण्याचे प्रमाण आणि कांद्यामध्ये जे कोंब फुटतात त्याच्यामध्ये आपण हे स्ट्रक्चरचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये आपण होणार जे नुकसान आहे ते आपण टाळू शकतो। हे स्ट्रक्चर उभारणीकरता 80 ते 85,000 रुपये खर्च लागतो शेड सहित जर उभारलं तर। आणि शेड जर तुमच्याकडे तयार असेल तर 40 ते 45,000 रुपयामध्ये 10 टन क्षमतेचे कांदा साठवणूक स्ट्रक्चर आपण उभारू शकतो। हे स्ट्रक्चर बनवून घेण्यासाठी आपण यावर्षी आता ऑथरायझेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि 8-15 दिवसामध्ये आपलं ऑथरायझेशनची प्रक्रिया पूर्ण होईल। MIDC अकोलामध्ये फेज नंबर 4 मध्ये हार्वेस्ट ॲग्रो श्री राकेश शर्मा यांना आपण याचं ऑथरायझेशन आपण त्यांना देत आहोत। विद्यापीठाकडून त्यांना ऑथरायझेशन मिळणार आहे। तर शेतकरी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात MIDC फेज 4 मध्ये। आणि याच्या व्यतिरिक्त जर काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन लागलं तर कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाशी डायरेक्ट संपर्क साधू शकतात। विभाग प्रमुख कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कांदा साठवणुकीसाठी 25 ते 35 डिग्री तापमान आणि 60 ते 70% आर्द्रता ही आपली म्हणजे आवश्यकता आहे। तर ह्या स्ट्रक्चरमध्ये जर तापमान वाढलं, समजा कांदा साठवणुकी दरम्यान जर तापमान वाढलं तर आपण याच्यामध्ये एक प्रोब इन्सर्ट करत असतो। तो आपल्याला डिस्प्लेवर दाखवतो की तुमचं तापमान जे आहे ते 30 डिग्रीच्या वर गेलेलं आहे, 30 डिग्री सेंटीग्रेडच्या वर। तर ॲटोमॅटिकली हा फॅन आपला चालू होऊन जाईल आणि याच्यामध्ये हवा खेळती राहून या स्ट्रक्चरमधली तापमान आणि आर्द्रता जी आहे ती आपल्या गरजेनुसार आपल्याला सेट करता येईल, जेणेकरून आपले जे एकूण होणारे नुकसान आहे ते कमी करता येईल।